थोडा वेळ शांत राहा आणि हा प्रश्न स्वतःला विचारा. लोक तुमच्याशी बोलताना तुमचं ऐकतात का? की फक्त उत्तर देण्यासाठीच ऐकतात? तुम्ही एखाद्या खोलीत शिरता आणि अचानक शांतता होते का? की कोणी लक्षच देत नाही? कधी लक्षात आलंय का तुम्ही चांगले आहात, प्रामाणिक आहात, मदतीला नेहमी पुढे असता, पण तरीसुद्धा लोक तुमची इज्जत करत नाहीत? आणि सर्वात भयानक गोष्ट कोणती माहिती आहे? ते तुम्हाला सांगतही नाहीत, पण तुम्हाला हळूहळू जाणवायला लागतं. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला दुखावू शकतो, पण तुमचं आयुष्य बदलू शकतो. कारण आज आपण बोलणार आहोत त्या 5 लपलेल्या मानसिक कारणांबद्दल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. हे प्रश्न ऐकताना तुमचं मन नाही म्हणत असेल, पण मनाच्या आत कुठेतरी एक आवाज हो म्हणत असेल, तो आवाज दुर्लक्ष करू नका. कारण इज्जत हरवते. एकदम नाही, ती हळूहळू निघून जाते. आधी लोक मध्येच बोलायला लागतात. मग तुमचं मत विचारणं बंद होतं आणि शेवटी तुमचं असणं गृहीत धरलं जातं. हा व्हिडिओ मोटिवेशन नाही, हा आरसा आहे. बहुतेक लोकांना वाटतं इज्जत म्हणजे मोठी नोकरी, पैसा, पोस्ट किंवा पॉवर. पण मानसशास्त्र वेगळंच सांगतं. इज्जत म्हणजे लोक तुम्हाला किती सिरियसली घेतात, तुमच्या शब्दांना किती वजन आहे, तुमच्या अनुपस्थितीत तुमच्याबद्दल काय बोललं जातं. आणि इथेच सगळ्यांची चूक होते. लोक इज्जत मागत नाहीत, लोक इज्जत ठेवत नाहीत, लोक इज्जत फील करतात. आणि ही भावना तुमच्या वागण्यातून निर्माण होते. मानसशास्त्रात एक गोष्ट स्पष्ट आहे, लोक तुमचं CV वाचत नाहीत, ते तुमची एनर्जी वाचतात. तुम्ही बोलताना तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे का? तुम्ही शांत असताना ती शांतता कॉन्फिडन्सची आहे का, की भीतीची? इज्जत म्हणजे लोक तुमच्यासमोर स्वतःला थोडं जपतात का, हे पाहणं. हे ऐकायला कठोर वाटेल, पण सत्य आहे. लोक तुमची इज्जत करत नाहीत कारण तुम्ही स्वतःची करत नाही. तुम्ही नेहमी काही नाही रे म्हणता, स्वतःच्या यशाला कमी लेखता, स्वतःला जस्टिफाय करत बसता. मानसशास्त्र सांगतं, तुम्ही स्वतःला कमी दाखवता तेव्हा लोक शिकतात, हा माणूस इम्पॉर्टंट नाही. आणि हळूहळू तुमचा आवाज दुर्लक्षित होतो. तुमचं मत इग्नोर केलं जातं. तुमचं अस्तित्व हलकं वाटायला लागतं. कधी लक्षात घेतलंय का, कोणी तुमचं कौतुक केलं आणि तुम्ही लगेच म्हणालात, अरे नाही रे, काही स्पेशल नाही. त्या क्षणी तुम्ही नम्रता दाखवत नाही, तुम्ही लोकांना ट्रेनिंग देता. ट्रेनिंग तुम्हाला हलकं घ्यायचं. लोक तेच करतात जे तुम्ही स्वतःला करू देता. हे फार कमी लोकांना कळतं. जो माणूस नेहमी उपलब्ध असतो त्याची किंमत कमी होते. तुम्ही कोणीही बोलावलं की लगेच जाता, स्वतःचं काम बाजूला ठेवता, नाही म्हणायला घाबरता. आणि लोक हळूहळू शिकतात, हा माणूस आपल्यासाठी आहे, पण आपण त्याच्यासाठी नाही. मानसशास्त्रात याला म्हणतात स्कॅरेसिटी प्रिन्सिपल. जे सहज मिळतं त्याचं मूल्य नसतं. तुम्ही समजता मी चांगला माणूस आहे, पण लोक सबकॉन्शियसमध्ये समजतात, हा माणूस बिझी नाही. आणि जिथे तुमचा वेळ स्वस्त असतो, तिथं तुमचं अस्तित्वही स्वस्त होतं. हा सगळ्यात मोठा सायलेंट किलर आहे. लोक तुमच्यावर आवाज चढवतात, तुमच्याशी डिसरिस्पेक्टफुल बोलतात, तुमच्या वेळेचा गैरवापर करतात आणि तुम्ही गप्प बसता. कारण वाद नको,
लोक काय म्हणतील किंवा मी चांगला दिसावा यासाठी. पण मानसशास्त्र सांगतं, जो स्वतःसाठी उभा राहत नाही, त्याच्यासाठी कोणीही उभं राहत नाही. बाउंड्रीज म्हणजे उद्धटपणा नाही. बाउंड्रीज म्हणजे इथपर्यंत ठीक आहे, पुढे नाही. पण जेव्हा तुम्ही गप्प बसता, लोकांना एक सिग्नल मिळतो, हा सहन करतो. पहिल्यांदा ते हलकं बोलतात, दुसऱ्यांदा आवाज चढवतात आणि तिसऱ्यांदा ते तुम्हाला विचारायलाही गरज समजत नाहीत. बाउंड्रीज नसतात म्हणून लोक वाईट होत नाहीत. लोक धाडसी होतात. तुमचं आयुष्य लोकांना खुश करण्यात जातं. सगळ्यांना प्लीज करायचं, सगळ्यांना बरोबर ठेवायचं, कुणी दुखावू नये. पण सत्य काय आहे? लोक सबकॉन्शियसमध्ये ठरवतात हा माणूस आपल्यावर डिपेंड आहे. आणि जिथे डिपेंडन्स असतं तिथे इज्जत मरते. अप्रुव्हल हवी असते कारण आतून एक भीती असते, मी पुरेसा आहे का? पण जे लोक सतत स्वतःला स्वीकारायला मागतात, त्यांना जग स्वीकारत नाही. ऑथॉरिटी येते स्वतःच्या निर्णयावर उभं राहण्यातून. आणि जे निर्णय लोकांच्या रिॲक्शनवर अवलंबून असतात, ते निर्णय तुमचे राहत नाहीत. सायलेंट राहणं वाईट नाही, पण चुकीच्या वेळी सायलेन्स म्हणजेच वीकनेस. तुम्ही अपमान झाल्यावर गप्प, अन्याय झाला तरीही शांत, डिसरिस्पेक्टवर स्माईल आणि लोक शिकतात हे चालतं. मानसशास्त्र सांगतं सायलेन्स शक्ती असते जेव्हा ती निवड असते, पण जेव्हा सायलेन्स भीतीतून येते तेव्हा ती कमजोरी बनते. लोकांना शब्द समजत नाहीत पण पॅटर्न समजतो. आणि एकदा लोकांनी तुमचा पॅटर्न ओळखला, ते त्यानुसार वागायला लागतात. आता लक्षात आलं का? लोक वाईट नसतात, ते फक्त तुमच्या वागण्यातून शिकतात की तुम्हाला कसं ट्रीट करायचं. इज्जत ही मागून येत नाही, ती बिल्ड करावी लागते. हे सगळं अचानक घडत नाही, हा एक पॅटर्न असतो. आज इग्नोर, उद्या इंटरप्ट आणि परवा कम्प्लीट डिसरिस्पेक्ट. लोक हे ठरवत नाहीत आपण याची इज्जत करू नये. ते फक्त पाहतात तो स्वतः काय सहन करतो. आजपासून स्वतःची किंमत ओळखा, नाही म्हणायला शिका आणि बाउंड्रीज ठरवा. सायलेन्स योग्य ठिकाणी वापरा आणि अप्रुव्हल सोडून द्या. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला सिरियस घेता, तेव्हाच जग तुम्हाला सिरियस घेतं. लोक नाराज होतील, काही लोक दूर जातील, पण जे लोक तुमचं खरंच मूल्य करतात ते जवळ येतील. इज्जत सगळ्यांकडून मिळत नाही, पण जी मिळते ती खरी असते. लक्षात ठेवा, लोक तुमच्याशी कसं वागतात हे तुमचं नशीब नाही, तो तुमचा मेसेज आहे, जो तुम्ही रोज स्वतःबद्दल देत असता. आज तो मेसेज बदला आणि मग पहा, जगाचा टोन तुमच्यासोबत आपोआपच बदलतो. हा बदल एका दिवसात दिसणार नाही, पण एका निर्णयाने सुरू होतो. मी स्वतःला हलकं घेणं बंद करतो आणि हाच निर्णय तुम्हाला पुन्हा दृश्य बनवतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.